हॅलो एव्हरीवन, मागच्या लेक्चरमध्ये आपण एडब्ल्यूटी कंट्रोल्सला स्टार्ट केलेलं आहे. एडब्ल्यूटी कंट्रोल काय असतात आणि कोणकोणते असतात ते आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिले. एडब्ल्यूटीचे कंट्रोल काय असतात त्याचा यूज करून तुम्ही युजर इंटरफेस क्रिएट करू शकता जावामध्ये. आणि त्याच्यामध्ये बटन्स येतो, लेबल्स येतो, टेक्स्ट फील्ड्स येतो, तुमचे चेकबॉक्स येतात, तुमचे रेडिओ बटन्स येतात. हे सगळे तुमचे एडब्ल्यूटी कंट्रोलच्या आतमध्ये येत असतात. आणि हा तुम्ही कशासाठी यूज करत असता? तुम्हाला डिझाईन करायचा आहे, युजरकडून इनपुट घ्यायचा आहे, युजरच्या इनपुटला रिस्पॉन्स द्यायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही एडब्ल्यूटी कंट्रोलचा यूज करत असता. काल आपण लेबल पाहिलं. लेबल एक सिंगल अँड नॉन एडिटेबल कंट्रोल आहे. नॉन एडिटेबल टेक्स्ट युजरला दाखवतो. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. नॉन एडिटेबल म्हणजे त्याला तुम्ही एडिट करू शकत नाही, फक्त तुम्ही पाहू शकता, रीड करू शकता. सिंगल लाईन ऑफ टेक्स्ट डिस्प्ले करण्यासाठी यूज होतो. कोणताच इंटरॅक्शन युजर सोबत सपोर्ट नाही करत. त्यानंतर आपण त्याचे कन्स्ट्रक्टर पाहिले, 3 आहेत. एक आहे तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. हा काय करतो? तुमचा लेबल क्रिएट करतो विदाउट एनी टेक्स्ट. हा आहे तुमचा लेबल क्रिएट करतो आणि त्यावरती जे काय टेक्स्ट तुम्ही स्पेसिफाय करता स्ट्रिंग मध्ये ते काय करतो? त्या लेबलवरती डिस्प्ले करून देतो. त्यानंतर पहा, हा थर्ड कन्स्ट्रक्टर तुमच्याकडे आहे. स्ट्रिंग आणि अलाइनमेंट घेतो. हाऊ म्हणजे काय? अलाइनमेंट कसं डिस्प्ले केलं पाहिजे. तुम्हाला जर लेबलला लेफ्ट मध्ये करायचं तर लेफ्ट मध्ये करू शकता, राईट करायचं राईट करू शकता, किंवा सेंटर मध्ये ठेवायचं तर सेंटरचा यूज करू शकता. त्यानंतर आपण मेथड्स पाहिले. सेट टेक्स्ट मेथड आहे, त्याचा यूज करून तुम्ही काय करता? लेबलवरती चेंज करता टेक्स्टला किंवा सेट करू शकता. गेट टेक्स्टने तुम्ही काय करता? लेबलवरची व्हॅल्यू रिट्राईव्ह करू शकता. सेट अलाइनमेंटने त्याच्यावरती अलाइनमेंट सेट करू शकता. ते आपण काल पाहिलेले होते. आपण हा प्रोग्राम पण पाहिलं काल. त्यानंतर आज आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे जाऊन आज आपल्याला काय पाहायचं पहा. बटन काय असतो, बटन कशासाठी असतो, बटन कसं क्रिएट करायचं ते आपल्यालाच पाहायचं आहे. बटन काय असतो रे? तुम्हाला माहितीये, बटन एक क्लिकेबल कंट्रोल असतो. तुम्ही त्यावरती क्लिक करू शकता. जेव्हा तुम्ही बटनवरती क्लिक करता तर काहीतरी मागे ऍक्शन परफॉर्म होत असतो, इव्हेंट जनरेट होत असतो मागे, त्याला तुम्ही बटन म्हणता. बटन एक ऍडव्हान्स जावा मधला हा कंपोनेंट आहे. त्याचा यूज करून तुम्ही पुश बटन क्रिएट करू शकता. याच्यावरती एक लेबल असतो. लेबल म्हणजे काय? टेक्स्ट असतो. तुम्ही असं देता ना, बटन असतो, सबमिट म्हणून टेक्स्ट असतो त्यावरती. म्हणजे काय? बटनवरती एक लेबल असतो आणि हा इव्हेंट जनरेट करतो जेव्हा तुम्ही त्याच्यावरती प्रेस करता. बरोबर आहे ना? बटन त्यासाठीच असतो. जेव्हा तुम्ही सबमिट वरती क्लिक करता तर तुमचा फॉर्मचा डेटा सबमिट व्हायला पाहिजे, तुमचा नेक्स्ट पेज ओपन व्हायला पाहिजे. म्हणजे काय झालं? हा इव्हेंट जनरेट करत असतो जेव्हा तुम्ही त्यावरती क्लिक करत असता. आणि हा तुम्ही मोस्ट वाईडली यूज कंपोनेंट आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही बटन सर्वीकडेच पाहता ऑलमोस्ट. त्यानंतर आपण काय पाहू शकतो? त्याचे कन्स्ट्रक्टर पहा. याचे 2 कन्स्ट्रक्टर्स आहेत. एक आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. हा काय करतो? तुमचं बटन क्रिएट करतो, पण त्यावरती कोणताच लेबल देत नाही, त्यावरती कोणताच टेक्स्ट नसतो. हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे. त्यानंतर हा पहा, हा पॅरामीटर कन्स्ट्रक्टर आहे. हा काय करतो? लेबल घेतो ऍज अ आर्ग्युमेंट. म्हणजे तुम्ही काय करू शकता? बटन क्रिएट करता तुम्ही आणि त्यावरती तुम्हाला बटनवरती काहीतरी लेबल डिस्प्ले करायचं आहे. सबमिट असेल, नेक्स्ट असेल, असे काहीतरी तुम्हाला लेबल डिस्प्ले करायचं असेल तर त्यासाठी तुमच्याकडे हा दुसरा कन्स्ट्रक्टर आहे. त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता? बटन क्रिएट करता विथ लेबल. लेबलचा यूज करून तुम्ही बटनला क्रिएट करू शकता. असे 2 कन्स्ट्रक्टर आहेत तुमच्याकडे. त्यानंतर तुमच्याकडे 2 मेथड्स पण आहेत. सेट लेबल. आता लेबलमध्ये काय होतं पहा, जेव्हा आपण लेबलचं कंट्रोल पाहिलं तेव्हा लेबलच्या कंट्रोलमध्ये सेट टेक्स्ट ही मेथड होती. पण बटनमध्ये काय आहे? सेट लेबल ही मेथड आहे. लेबलमध्ये काय करत होतं? सेट टेक्स्ट मेथड काय करत होतं? लेबलवरती टेक्स्टला सेट करत होतो. आणि इथं आपल्याला बटनवरती टेक्स्टला सेट करायचं असेल तर आपल्याकडे सेट लेबल ही मेथड आहे. हे कन्फ्युज होऊ नका. एमएसबीटी तुम्हाला असंच विचारतो, मला बटनावरती टेक्स्टला सेट करायचं आहे तर त्यासाठी मी कोणतं मेथडला यूज करू? मला तिथं ऑप्शन असतात. सेट टेक्स्ट असतो, सेट लेबल असतो, असे तुम्हाला ऑप्शन असतात. तुम्हाला काय वाटणार? सेट टेक्स्ट असेल तर तुम्ही सेट टेक्स्ट करता, तुमचे मार्क तिथेच जातात. कशासाठी आहे सेट टेक्स्ट मेथड? तुमच्या लेबलसाठी आहे, तुमच्या बटनसाठी सेट लेबल मेथड आहे, एवढं लक्षात ठेवा. सेट लेबलचा यूज करून तुम्ही काय करू शकता? बटनवरती लेबलला सेट करू शकता, म्हणजे टेक्स्टला सेट करता तुम्ही. गेट लेबलनी तुम्ही काय करू शकता? बटनवरती जे काय लेबल आहे, जे काय बटनवरती टेक्स्ट आहे ते तुम्ही काय करू शकता? रिट्राय करू शकता, प्रोग्राम मध्ये आणू शकता त्याला. आता पहा, जेव्हा आपण सेट हा वर्ड येतो, जेव्हा पण तुम्ही काहीतरी सेट करत असता व्हॅल्यू, तेव्हा त्याचा रिटर्न टाईप पहा, नेहमी वॉइड असतो रिटर्न टाईप. म्हणजे तो काहीच रिटर्न करत नाहीये तुम्हाला, फक्त हा काय करणार? सेट करणार. आणि गेट म्हणजे काय? काहीतरी तुम्हाला मिळत आहे व्हॅल्यू, कोणती व्हॅल्यू मिळत आहे त्यानुसार त्याचा डेटा टाईप ठरतो. आता लेबल म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे, लेबल म्हणजे स्ट्रिंग व्हॅल्यू असते आणि याचं डेटा टाईप काय आहे? स्ट्रिंग आहे. आता आपण काय करूयात? बटनचा एक प्रोग्राम करून पाहूयात आपण, तेव्हा आपल्याला कळून जाईल. ठीक आहे.
आता मी नोटपॅड ओपन करतो. आवाजचा काही इश्यू होत असेल तर मला एकदा सांगत जावा, कारण मला वाटतं आज नेटवर्क जरा आपलं डाऊन आहे. मला तरी वाटायला लागलंय, कारण लाईट्स गेलेत काही ठिकाणी पावसामुळे. ठीक आहे नेटवर्क आहे आपल्याकडे. क्लिअर आहे ऑडिओ. हो. नाही काय झालं तर सांगा, नाहीतर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा पर्सनली. कारण असं नको की मी तुम्हाला शिकवत जावं आणि तुम्ही लेफ्ट व्हावं, मी कुठे लेफ्ट व्हावं इथे. ठीक आहे, तुम्हाला काय करावं लागेल, बटन तुम्हाला क्रिएट करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे तुमचं फ्रेम आणि बटन तुमच्या AWT पॅकेजच्या आतमध्ये आहे, तर आपल्याला AWT पॅकेजला इम्पोर्ट करावं लागेल. त्यानंतर माईक म्यूट करा. वैष्णवी माईक म्यूट करा. ठीक आहे, आपल्याला काय करावं लागेल, AWT पॅकेजला इम्पोर्ट करावं लागेल. त्यानंतर आपण काय करणार, क्लास क्रिएट करणार. मी तर क्लास क्रिएट केलं बटन डेमो. एक्सटेंड करणार तुम्ही त्याला फ्रेम पासून. तुम्हाला फ्रेम क्रिएट करायचा आहे. आतमध्ये मेन मेथड घ्या. ठीक आहे, मेन मेथड घेतला. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे. क्रिएट करून घ्या. ऑब्जेक्ट क्रिएट केला मी. त्यानंतर या ऑब्जेक्टवरती मेथड्सला अप्लाय करा. फ्रेमची साईज सेट करा 500 आणि 400. विड्थ आणि हाईट मी असं सेट केला. त्यानंतर मी काय केलं, परत विजिबिलिटी सेट केली त्याची, त्याला विजिबल केलं फ्रेमला. त्यानंतर परत मी काय करू शकतो, फ्रेमला टायटल सेट करू शकतो. माय फ्रेम असं मी टायटल सेट केलेलं आहे. आता एकदा याला सेव्ह करा आणि रन करून पहा रन होतंय की नाही. त्याला काय करा, तुमच्या ऍडव्हान्स जावामध्ये सेव्ह करून द्या. बटन डेमो डॉट जावा एक्सटेन्शन द्या आणि याला रन करायचं. कंपाईल करा. अरे काय झालं, ठीक आहे, कंपाईल करा. कंपाईल झालेलं आहे सक्सेसफुली. एकदा रन करून पहा. तुमची फ्रेम क्रिएट झालेली आहे. आपण काय केलंय, फ्रेमला क्रिएट केलेलं आहे. तुमची फ्रेम आता इथे क्रिएट झालेली आहे. आता आपण काय करूयात, 2 बटन्स ऍड करूयात त्या फ्रेमवरती. ठीक आहे, 2 बटन्स ऍड करूयात आपण. तर आपण कसं ऍड करणार बटन्सला, त्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्टर लागेल. क्लासचं कन्स्ट्रक्टर क्रिएट करा. क्लास नेम कन्स्ट्रक्टर नेम दोन्ही सेम असतो, तुम्हाला माहिती आहे. कन्स्ट्रक्टर क्रिएट करा. त्यानंतर याच्या आतमध्ये तुम्ही काय करणार, लेआउट सेट करा. पहिला लेआउटला तुम्हाला नल सेट करावा लागेल. हा लेआउट नेमकं काय असतो ते आपण पुढे पाहूयात. आता सध्या तरी तुम्ही लेआउटला नल सेट करत जावा. लेआउटला नल सेट करा. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, फ्रेमवरती बटन्सला ऍड करायचं आहे. तर त्यासाठी तुमच्याकडे काय आहे, ऍड मेथड आहे. ऍड मेथडचा यूज करून तुम्ही, ऍड नाही, बटन नावाचा क्लास आहे, त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, बटनला क्रिएट करू शकता. आणि त्याला तुम्हाला फ्रेमवरती ऍड करायचं असेल तर तुमच्याकडे ऍड मेथड आहे त्यासाठी. जसं तुम्ही लेबलचा ऑब्जेक्ट क्रिएट केला तसंच तुम्हाला बटनचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. बटनचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. B1 इक्वल्स टू न्यू बटन. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, बटनचा दुसरा कन्स्ट्रक्टर यूज करा. इथे मला काय करायचं आहे, बटनवरती काहीतरी लेबलला डिस्प्ले करायचं आहे. तर मी काय करणार, डबल कोट्स मध्ये लेबल देणार. मी आता इथे काय केलं, क्लिक मी असं लेबल दिलं. ठीक आहे, असं मी लेबल दिलेलं आहे. त्यानंतर मी काय केलं, अजून एक बटन क्रिएट केलं. नाही तर हवं तर काय करा, एकदा ऍड करून पहा. ऍड करा बटनला आणि त्याची पोझिशन सेट करा फ्रेमवरती. पोझिशन कसं सेट करतो रे आपण, कोणती मेथड आहे आपल्याकडे, कोणी सांगू शकते? सेट बाउंड्स मेथड. सेट बाउंड्स मेथड यूज करून, करेक्ट, व्हेरी गुड. सेट बाउंड्स मेथड यूज करून आपण काय करतो, कोणत्या पण कंपोनेंटची आपण पोझिशन फ्रेमवरती सेट करू शकतो. त्याची विड्थ असेल, हाईट असेल, त्याचा एक्स ऍक्सिस असेल, वाय ऍक्सिस असेल, हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, याची आपल्याला पोझिशन सेट करायची. मला काय पाहिजे, या बटनला ना मला जरा इथे पाहिजे. एक्स ऍक्सिस ना पहा, मी माउस कर्सर पहा, एक्स ऍक्सिस असा असतो, वाय ऍक्सिस तुमचा असं व्हर्टिकल असतो. मला काय करायचं, एक्स ऍक्सिस मला जरा इथे पाहिजे. तुम्हाला पॉईंट तरी कळणार आहे नेमका असतं काय तो पॉईंट. आपण ऍज्युम करूयात की हा सपोज 100 पॉईंट आहे एक्स ऍक्सिस, इथं सपोज 100 आहे आणि इथं खाली सपोज 150 आहे. मला काय करायचं, 100 आणि 150 असं एक्स आणि वाय असं मला द्यायचं आहे. ठीक आहे, तर मी काय करतो, सपोज एक्स ऍक्सिस मी 100 दिला आणि वाय मी 150 दिला. म्हणजे माझा हा कंपोनेंट कुठे डिस्प्ले होईल, एक्स 100 सपोज इथं आहे आणि वाय 150 सपोज इथं आहे. तर माझा हा कंपोनेंट बटन इथे डिस्प्ले होईल. फक्त तुम्हाला
सेट बाउन्स करून चालणार नाही, म्हणजे फक्त XY देऊन चालणार नाही. त्यासाठी तुम्हाला त्याची विड्थ आणि हाईट पण द्यावी लागते. काल आपण पाहिलं, जर आपण विड्थ आणि हाईट नाही दिला तर बाय डिफॉल्ट त्याची विड्थ आणि हाईट 0 असते. तो तुम्हाला डिस्प्लेच होणार नाही फ्रेमवरती, त्याची विड्थ आणि हाईटच येत नाही तिथे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याची विड्थ द्यावं लागेल. मला काहीतरी त्याची अशी विड्थ द्यायची आहे आणि त्याची मला काहीतरी हाईट द्यायची आहे. तर सपोज मी विड्थ त्याचं दिलं. आता तुम्ही पहा ना, क्लिक मीची विड्थ केवढी असू शकते. सपोज मी 50 दिली ही विड्थ आणि हाईट सपोज 30 दिला मी. ठीक आहे, याला सेट केला. आता एकदा याला रन करून पहा काय होतंय. कंपाईल करा आणि रन करा परत. पहा तुमचा बटन आलेला आहे इथे. दिसतंय सगळ्यांना? हे दिसतंय का रे बटन? हो सर. पहा इथे बटन आलेलं आहे. तुम्ही याला क्लिक करू शकता. पहा मी याच्यावरती क्लिक करू शकतो. हा क्लिकेबल कंट्रोल असतो. तुम्ही याच्यावरती क्लिक करू शकता. याच्यावरती तुम्ही टेक्स्ट कसं डिस्प्ले केलात, बटनचा ऑब्जेक्ट क्रिएट करताना तुम्ही टेक्स्टला पास केलात, लेबलला पास केलात. ते लेबल कुठे डिस्प्ले होणार? तुमच्या बटनवरती डिस्प्ले होणार. तुम्हाला हवं असेल त्याची विड्थ वाढवा, 50च्या जागी 80 करा. तर पहा काय होतंय नेमकं. असंच टाइमपास म्हणून करून पाहायचं रे काय होतंय. पहा विड्थ वाढली का त्याची, जरा जरा आपल्याला चांगल्या प्रकारे दिसतोय. आता विड्थ त्याची वाढलेली आहे. तसं पण आपण करू शकतो. सपोज मी काय केलं, आणखीन एक बटन घेतला, बटन B2 इक्वल्स टू न्यू बटन. आता याच्यात काय करतो, टेक्स्टला मी तर पास करत नाही. मला काय करायचं, त्याची मेथडचा यूज करायचा आहे. कोणती मेथड आहे माझ्याकडे? सेट लेबल मेथड आहे. B2 वरती मी काय करतो, सेट लेबलचा यूज करतो आणि काय करतो इथे मी लेबल त्याला सेट करतो. डोंट क्लिक मी असं मी लेबलला सेट करतो. आता याच्यावरती तर हा लेबल कुठे सेट होतो रे, तुमच्या या बटनवरती सेट होतो. आता तुम्ही काय करा, या बटनला फ्रेमवरती ऍड करा. पहा काय होतं नेमकं. आता मला काय करायचं, याच्या खाली ऍड करायचंय. तर माझा एक्स ऍक्सिस सेम असेल. पहा एक्स ऍक्सिस माझा सेम असेल. आता वाय माझा इन्क्रीज होईल, वाय माझा खाली जाईल. आता ठीक आहे, तर आपण करून पाहूयात. B2 डॉट सेट बाउन्स करा. एक्स ऍक्सिस मी सेम ठेवतो 100, वाय ऍक्सिस मी काय ठेवतो 200 ठेवतो. ठीक आहे, आणि विड्थ आणि हाईट मी सेम ठेवतो. आता याला काय करा, फ्रेमवरती ऍड करा B2 ला. आता याला रन करून पहा. कंपाईल करा आणि रन करा. पहा तुमचा हा 200 या वाय ऍक्सिसला तुमचा हा बटन आलेला आहे. आपण एक्स ऍक्सिस सेम दिलाय, त्यामुळे आपल्याला इथूनच स्टार्ट झालेला आहे. विड्थ पण सेम आहे त्याची आणि त्याची हाईट पण सेम आहे. या दोघांची आपल्याला असं आलेलं आहे. तर तुम्ही क्लिक करू शकता, इथं पण तुम्ही क्लिक करू शकता. म्हणजे हा काय तुमचा बटन आहे ऍक्च्युली, त्यावरती तुम्ही काय केला, टेक्स्टला डिस्प्ले केला. समजतंय कसं करायचं? समजतंय का रे? हो सर. जसं तुम्हाला लेबलवरती काहीतरी टेक्स्ट सेट करायचं होतं, त्यासाठी तुमच्याकडे सेट टेक्स्ट ही मेथड होती. पण आता तुम्हाला बटनवरती सेट करायचे टेक्स्टला, तर सेट टेक्स्ट मेथड नाहीये तिथं सेट लेबल मेथड आहे. एवढं लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे MSBT साठी. यावरती तुम्हाला एक क्वेश्चन येतो MSBT एक्झामला, किंवा तुम्हाला UT साठी पण येऊ शकतो. बटनवरती तुम्हाला टेक्स्टला सेट करायचं असेल तर कोणती मेथडचा यूज करणार? सेट टेक्स्ट असेल, सेट लेबल असेल, तर लक्षात ठेवा की सेट लेबल मेथड आहे. आणि जर तुमचं लेबल असेल तर त्यासाठी तुम्हाला सेट टेक्स्ट मेथड आहे. आता सेट लेबलने तुम्ही काय करू शकता, लेबलला सेट करू शकता. गेट लेबलने जे काय लेबल आहे ना त्याला रिट्राय करू शकता. ठीक आहे, हा बटनचा प्रोग्राम सगळ्यांना कळाला असेल. सर्वांना कळालं का? मला एकदा सांगा, कन्फर्म करा सगळ्यांनी. रिप्लाय मी, सगळ्यांनी रिप्लाय करा. येस सर. मग सर्वांचा रिप्लाय हवाय. चॅट बॉक्स मध्ये पण सांगू शकता, रिप्लाय करा. ओम समजलं का? प्रज्वल, ओम, प्रियंका आणि कोण? विजय. विजयने केलं वाटतं. नाही, विजय समजलं का? वैष्णवी, अरे सांगा सगळ्यांनी, सगळ्यांनी सांगा, मग मला पुढे जाता येईल. ठीक आहे, आता आपण काय करूयात, पुढच्या कंपोनेंट वर जाऊयात. हा बटन काय सोपा आहे? अरे सोपा आहे ना, काय अवघड आहे याच्यात? बटन एक कंपोनेंट असं यूज करून तुम्ही काय करू शकता,
एक चांगल्या प्रकारे युजर इंटरफेस क्रिएट करू शकता. म्हणजे तुम्ही काय करता, बटन क्रिएट करता, बटनवरती जेव्हा युजर क्लिक करतो तुम्ही काहीतरी ऍक्शन परफॉर्म करू शकता, त्यावरती इव्हेंट जनरेट करू शकता. मोस्ट वाईडली यूज कंपोनेंट आहे हा. 2 कन्स्ट्रक्टर आहे त्याचे, तुम्हाला कळालेलं आहे. 2 मेथड्स आहेत ते पण तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. काही एवढं काय अवघड नाहीये कन्स्ट्रक्टर याचे. टेक्स्ट फील्ड पाहूयात आपण. ठीक आहे. हा टेक्स्ट फील्ड नेमका असतो काय? टेक्स्ट फील्ड एक सिंगल अँड एडिटेबल कंट्रोल आहे. तुम्हाला माहिती असेल, जर आपण इथे हा फॉर्म पाहिलेला होता, आपण कोणता फॉर्म होता हा फॉर्म? अमेझॉनचा लॉग इन पेज होता आपल्याकडे. मी अमेझॉनच ओपन करतोय कारण मला तरी हा एकच चांगला वाटतंय फॉर्म, कारण मी नेहमी हाच ओपन करतोय. आता इथे पहा, आता हा तुमचा लेबल आहे, तुम्ही फक्त याला पाहू शकता. हा पण लेबल आहे तुमचा आणि हा तुमचा बटन आहे. तुम्ही याच्यावरती क्लिक करू शकता. पहा, मी याच्यावरती माऊस नेलं तर हा तुम्हाला हँडचं चित्र येतंय, फिंगर दाखवते तुम्हाला, म्हणजे तुम्ही याच्यावरती क्लिक करू शकता. ठीक आहे. हा काय आहे पहा, हा तुमचा टेक्स्ट फील्ड आहे. म्हणजे काय करू शकता तुम्ही, याच्यावरती क्लिक करू शकता, याच्यावरती व्हॅल्यूज एंटर करू शकता, जे काय व्हॅल्यू आहेत ना त्याला एडिट करू शकता, तुम्ही स्वतःची व्हॅल्यू देऊ शकता. म्हणजे हा टेक्स्ट फील्ड कशासाठी असतो? सिंगल लाईन जर तुम्हाला एडिटेबल कंट्रोल हवा असेल, सिंगल लाईन युजरकडून इनपुट घ्यायचं असेल, तर त्यासाठी तुम्ही टेक्स्ट फील्डचा यूज करत असता. नीट आहे का? सिंगल लाईन म्हणतोय मी, मल्टिपल लाईन्स नाही. सिंगल लाईन जर तुम्हाला युजरकडून इनपुट घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला टेक्स्ट फील्डचा यूज करावा लागेल. टेक्स्ट फील्डचा यूज करून सिंगल लाईन इनपुट घेऊ शकता तुम्ही. आता कसं घ्यायचं पहा. टेक्स्ट फील्ड एक सिंगल अँड एडिटेबल कंट्रोल आहे, तुम्ही त्याला एडिट करू शकता. आणि लेबल काय होता रे? लेबल पण एक सिंगल लाईनच कंट्रोल होता, पण तो नॉन एडिटेबल होता. फक्त तुम्ही त्याला पाहू शकता, एडिट करू शकत नाही. पण टेक्स्ट फील्ड एक असा कंपोनेंट आहे, त्याला तुम्ही पाहू पण शकता, एडिट पण करू शकता. सिंगल लाईन त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज एंटर करू शकता. हा कशासाठी आपण यूज करतो? तर तुम्हाला युजरकडून सिंगल लाईन इनपुट घ्यायचं असेल, युजरचं नाव घ्यायचं असेल किंवा युजरचा फोन नंबर घ्यायचा असेल, तर त्यासाठी आपण टेक्स्ट फील्डचा यूज करत असतो. याचे कन्स्ट्रक्टर्स पहा कोणते आहेत. टोटल आपल्याकडे 4 कन्स्ट्रक्टर दिलेले आहेत. एक आहे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, टेक्स्ट फील्ड क्रिएट करू शकता विदाउट एनी टेक्स्ट. तुम्हाला टेक्स्ट फील्ड क्रिएट करायचं आहे पण त्याच्यावरती तुम्हाला कोणत्याच टेक्स्टला डिस्प्ले करायचं नसेल, तर त्यासाठी तुमच्याकडे हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे. याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, टेक्स्ट फील्ड वरती कोणत्याच पण प्रकारे तुम्ही टेक्स्टला सेट करू शकत नाही. तर तुम्ही सेकंड कन्स्ट्रक्टरचा यूज केला, टेक्स्ट फील्ड विथ स्ट्रिंग. हा काय करतो, स्ट्रिंग मधून आर्ग्युमेंट घेतो, तुमच्याकडून स्ट्रिंग व्हॅल्यू घेतो. जर तुम्ही हा कन्स्ट्रक्टरचा यूज केला तर हा काय करेल, तुमच्या टेक्स्ट फील्ड पण क्रिएट करेल. त्यावरती आहे ना तुम्हाला इनिशियली एक स्ट्रिंग दाखवेल, जे तुम्ही इथे स्ट्रिंग पास करताना ते स्ट्रिंग तुमच्या टेक्स्ट फील्ड वरती डिस्प्ले होईल. असं नाही की तो परमनंट असेल स्ट्रिंग, तुम्ही त्याला चेंज पण करू शकता. जर तुम्हाला इनिशियली युजरला काहीतरी स्ट्रिंग दाखवायचं असेल टेक्स्ट फील्ड वरती, तर तुम्ही काय करू शकता, तेव्हा त्या सेकंड कन्स्ट्रक्टरचा यूज करू शकता. त्याचा थर्ड कन्स्ट्रक्टर पहा, टेक्स्ट फील्ड आणि इंट मॅक्स कॅर. हा काय करतो कन्स्ट्रक्टर, तर तुम्हाला टेक्स्ट फील्डची विड्थ सेट करायची असेल. मॅक्स कॅर म्हणजे काय, तुम्ही तेवढे कॅरेक्टर त्यामध्ये एंटर करू शकता. म्हणजे असं नाही की तेवढेच एंटर करू शकता. याचं मिनिंग काय आहे, तुम्ही टेक्स्ट फील्डची विड्थ सेट करू शकता. तुम्हाला टेक्स्ट फील्डची विड्थ सेट करायची असेल, मला ऍट अ टाइम एवढेच मला कॅरेक्टर डिस्प्ले करायचं आहे युजरला. म्हणजे आता इथे पहा, तुम्ही लॉग इन पेज मध्ये पहा. आता यांनी काय केलेलं आहे, आता मी माझं नेम लिहिलं, सपोज नेम लिहिला आणि पुढे लिहिलं काही ना काही लिहिलं असं पुढे. ठीक आहे. आता पहा, हा काय करतोय, एवढं पूर्ण इनपुट घेतोय तुमच्याकडून. ठीक आहे. हा मला वाटतं लॉग इन पेज मध्ये हे तुम्हाला फॅसिलिटी नाही दिल्या त्यांनी, एवढंच त्यांनी दिलेलं आहे फॅसिलिटी, कारण नेम तरी एवढंच असतो ना तुमचा. आता सपोज मी काय केलं, ईमेल मध्ये केला, मला वाटतं इथे असेल. हा इथे पहा, इथे तुम्हाला काय झालेलं आहे पहा, हा तुमचा टेक्स्ट फील्ड आहे. इथे हा टेक्स्ट फील्ड तुम्हाला केवढं डिस्प्ले करतो याची विड्थ पहा, याची विड्थ एवढी आहे. म्हणजे तुम्हाला काय करू शकता, तुम्ही त्याला विड्थ देऊ शकता की मला काय करायचं, युजर केवढी पण व्हॅल्यू एंटर करू शकतो, आज किती पण व्हॅल्यू एंटर करू शकतो, पण मला युजरला एवढीच व्हॅल्यू दाखवायची समोर. जर युजरला हवं असेल तर तो काय करू शकतो, स्क्रोल करून पुढे पाहू शकतो, युजर असं पुढे पाहू शकतो. पण मला युजरला डिस्प्ले करताना माझ्या फॉर्म वरती, माझ्या फ्रेम वरती मला त्याला डिस्प्ले करायचं आहे, तर मला त्याची एवढीच विड्थ ठेवायची आहे, त्याच्या पुढे मला विड्थ नको आहे. तर त्यासाठी मी काय करू शकतो, त्या टाइमला मॅक्स कॅर मी सेट करू शकतो. जर मी मॅक्स कॅरेक्टर सेट केलं तर तेवढेच कॅरेक्टर युजरला दिसेल. बाकी युजर एंटर करू शकतो व्हॅल्यू, पण युजरला ते दिसणार नाही. युजरला काय करावं लागेल, पुढे स्क्रोल करावं लागेल बघण्यासाठी. आणि हा फोर्थ कन्स्ट्रक्टर कशासाठी आहे, तुम्हाला टेक्स्ट फील्ड वरती स्ट्रिंग पण दाखवायची आहे.
त्याच्यावरती तुम्हाला विड्थ पण सेट करायची आहे, म्हणजे केवढे कॅरेक्टर तुम्हाला युजरला डिस्प्ले करायचं आहे तुम्हाला ते पण सेट करायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही चौथ्या कन्स्ट्रक्टरचा इथे यूज करणार आहात. हा झाले इथे 4 कन्स्ट्रक्टर. याचे मेथड्स पहा. मेथड्स कोणत्या आहेत? मेथड्स पहिला आहे सेट टेक्स्ट मेथड. जर तुम्हाला काय करायचं टेक्स्ट फील्ड वरती काहीतरी टेक्स्टला सेट करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, सेट टेक्स्ट मेथडचा यूज करू शकता. जेव्हा पण तुम्ही व्हॅल्यूला सेट करत असता त्याचा रिटर्न टाईप पहा, नेहमी वॉइड असतो रिटर्न टाईप. तेव्हा तुम्ही सेट करत असता त्याचा रिटर्न टाईप नेहमी वॉइड असतो. आणि जेव्हा तुम्ही सेट करत असता तेव्हा तो काहीतरी आर्ग्युमेंट घेत असतो. म्हणजे तुम्ही काहीतरी सेट करालात ना टेक्स्ट फील्ड वरती, म्हणजे त्याला तुम्ही काहीतरी आर्ग्युमेंट पास केलं पाहिजे. तुम्ही काय पास करणार इथे, टेक्स्ट पास करणार. टेक्स्ट मध्ये तुम्हाला स्ट्रिंगच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही पास करत असता. मग तुम्हाला स्ट्रिंग str दिलेला आहे. हा काय करतो मेथड, किंवा टेक्स्ट फील्ड वरती काहीतरी टेक्स्टला सेट करायचं असेल तर या मेथडचा यूज करू शकता. आणि गेट टेक्स्ट मेथडने तुम्ही काय करू शकता, टेक्स्ट फील्ड वरती जे काय तुमचा टेक्स्ट आहे, युजरने जे काय व्हॅल्यू टेक्स्ट फील्ड वरती एंटर केलेला आहे तुम्ही त्याला तुमच्या प्रोग्राम मध्ये आणू शकता बाय युझिंग गेट टेक्स्ट मेथड. त्यानंतर पहा सेट एडिटेबल मेथड आहे तुमच्याकडे. सेट एडिटेबलने तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला टेक्स्ट फील्डला एडिटेबल ठेवायचं नसेल तर तुम्ही काय करू शकता, सेट एडिटेबलला फॉल्स करू शकता. म्हणजे हा काय करतो, आता काही सिच्युएशन मध्ये पण असं पण असू शकतो की काय असू शकतो, तुमचा टेक्स्ट फील्ड असतो ना हा एडिटेबल नसतो तुम्हाला. हा फक्त तुम्ही टेक्स्ट फील्डला पाहू शकता, एडिट करू शकत नाही. असं पण काही सिच्युएशन मध्ये असतं पहा. काही ठिकाणी असतं तुम्हाला सिक्रेट कोड म्हणून असतो पहा, गुगल फॉर्म मध्ये असतो स्पेशली. काहीतरी हा सिक्रेट कोड असेल, एक्झाम कोड असेल, गुगल फॉर्म मध्ये फिल केलेलं असतं, एक टेक्स्ट फील्ड तुम्हाला दिलेलं असतं आणि तिथे वरती लेबल मध्ये लिहिलेलं असतं डू नॉट चेंज दिस व्हॅल्यू असं वरती लिहिलेलं असतं. आणि तुम्हाला खाली काय असतं, एक टेक्स्ट फील्ड दिलेलं असतं. त्या टेक्स्ट फील्ड तुम्ही त्याला एडिट करू शकत नाही, फक्त तुम्ही त्याला पाहू शकता. हा तुमचा काय झाला, टेक्स्ट फील्ड झाला. आणि तुम्ही इथे पण पाहता ना, आता काही ठिकाणी असं असतं बघा, तुम्हाला काहीतरी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सांगतात. रजिस्ट्रेशन तुम्ही जेव्हा करता त्यामध्ये व्हॅल्यूज एंटर करता, नंतर तुम्हाला काय दाखवता, एक नवीन पेज मध्ये तुम्हाला कन्फर्मेशन साठी तुमचे व्हॅल्यूज दाखवत होतो. चेक करा म्हणतं की तुमचे व्हॅल्यूज जे काय तुम्ही एंटर केलेले आहे ते सगळं करेक्ट आहे ना, ते तुम्हाला चेक करण्यासाठी येतं. किंवा जेव्हा तुम्ही फॉर्मला सबमिट करता तेव्हा तुम्हाला एक फीडबॅक म्हणून एक येतो ना, परत तुमच्याकडे एक फॉर्म येतो पहा. ते फॉर्म मध्ये काय असतं, तुमचा रिस्पॉन्स येतो, तुम्ही काय काय सबमिट केलं व्हॅल्यूज ते तुम्हाला रिस्पॉन्स आलेला असतो. तिथं पण तुम्हाला टेक्स्ट फील्ड दिलेलं असतं, पण तुम्ही त्या टेक्स्ट फील्डला एडिट करू शकत नाही, फक्त तिथे तुम्ही पाहू शकता. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, तिथे जर तुम्हाला टेक्स्ट फील्डला एडिटेबल ठेवायचं नसेल तर तुम्ही काय करणार, इथे फॉल्स पास करणार. तर काय होईल, तुमचा टेक्स्ट फील्ड एडिटेबल राहणार नाही. ट्रू असेल तर एडिटेबल असतो, फॉल्स असेल तर एडिटेबल नसतो. आणि बाय डिफॉल्ट तुमचं टेक्स्ट फील्ड एडिटेबल असतं, तुम्ही त्याच्यावर एडिट करू शकता, त्याच्यावरती व्हॅल्यू एंटर करू शकता. त्यानंतर पहा इज एडिटेबल मेथड. इज एडिटेबल काय करते, तुम्हाला रिटर्न करते ट्रू किंवा फॉल्स व्हॅल्यू. जर तुमची टेक्स्ट फील्ड एडिटेबल असेल, जर तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅल्यूज एंटर करू शकत असाल तर काय झालं, तुमचे टेक्स्ट फील्ड एडिटेबल झालं तर तेव्हा तुम्हाला काय करणार, हा ट्रू रिटर्न करणार. जर तुम्ही काय केलेलं असेल, टेक्स्ट फील्डला नॉन एडिटेबल बनवलेलं असेल, त्याला सेट एडिटेबलला फॉल्स केलेला असेल तर काय होईल, तुम्हाला इथं फॉल्स व्हॅल्यू येईल. त्यानंतर पहा सेट इकोकॅर मेथड. हा सेट इकोकॅर मेथड काय करते, आता तुम्ही काही ठिकाणी असं पाहता ना, आता इथेच पहा, आता हा पासवर्डचा फील्ड आहे तुमच्याकडे. हा इथं तुमच्याकडे पासवर्डचा फील्ड आहे. जेव्हा हा पण काय, आता हा एक टेक्स्ट फील्डच आहे, सिंगल लाईन इनपुट घेतो म्हणजे हा एक टेक्स्ट फील्ड आहे. आता जेव्हा तुम्ही याच्यामध्ये व्हॅल्यू एंटर करता पहा, हा व्हॅल्यूज काय झालेला आहे, हाईड झालेले आहेत हे सगळे व्हॅल्यूज. मला दिसतंय इथे सगळं डॉट्स येत आहे, मी काही पण एंटर करू दे, मला इथे डॉट्स येत आहे, म्हणजे माझे जे काही मी इथं पासवर्ड एंटर करत आहे ते सगळं इथं हाईड होत आहे. म्हणजे हा काय झालं, पासवर्ड फील्ड म्हणू शकतो आपण त्याला. तुम्हाला स्ट्रिंग मध्ये पासवर्ड कंपोनेंट दिलेला आहे, पण AWT मध्ये तुम्हाला जे पासवर्ड फील्ड असा कोणताच कंपोनेंट नाहीये. जर तुम्हाला काय करायचं असेल, टेक्स्ट फील्डला तुम्हाला पासवर्ड फील्ड मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, सेट इकोकॅर मेथड त्याचा तुम्ही युज करू शकता. सेट इकोकॅर मेथडचा युज करून तुम्ही काय करू शकता, जे काय तुमचं नॉर्मल टेक्स्ट फील्ड आहे त्याला तुम्ही पासवर्ड टेक्स्ट फील्ड मध्ये कन्वर्ट करू शकता. म्हणजे हा मेथड काय करतो, सेट इकोकॅर मेथड काय करतो, जे काय तुम्ही याला कॅरेक्टर प्रोव्हाइड करता येते तर तुम्ही इथे त्याला स्टार प्रोव्हाइड केलं, मग तुम्ही टेक्स्ट फील्ड मध्ये जे काही व्हॅल्यूज एंटर करेल ना ते तुम्हाला स्टार मध्ये डिस्प्ले होईल. तर तुम्ही इथं डॉट प्रोव्हाइड केलं तर टेक्स्ट फील्ड मध्ये तुम्ही जे काही व्हॅल्यू एंटर करता ते तुम्हाला डॉट मध्ये दिसेल. हॅश तुम्ही प्रोव्हाइड केला तर टेक्स्ट फील्ड मध्ये जे काही व्हॅल्यू तुम्ही एंटर करणार ते तुमच्या हॅश मध्ये तुम्हाला दिसेल. आणि नंतर मेथड आहे गेट इकोकॅर मेथड.
ही मेथड काय करते, जे काय तुम्ही ते इको कॅरेक्टर सेट केला ते इको कॅर तुम्हाला रिटर्न करते. तुम्हाला जर इको कॅर पाहायचं असेल की मी कोणता इको कॅर सेट केलाय टेक्स्ट फील्ड वरती, तुम्हाला जर ते पाहायचं असेल तर त्यासाठी तुझ्याकडे गेट इको कॅर मेथड आहे. त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, जे इको कॅरेक्टर तुम्ही सेट केलेलं आहात ना ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर पहा तुमच्याकडे काय आहे परत, हा तुमच्याकडे आहे मेथड सिलेक्ट मेथड. हा सिलेक्ट मेथड तुम्हाला काय करते, जर हा टेक्स्ट फील्ड आहे, मला काय करायचं आहे, टेक्स्ट फील्ड मधलं काहीतरी व्हॅल्यू मला सिलेक्ट करायचं असते. बाय डिफॉल्ट मला काहीतरी व्हॅल्यू सिलेक्ट करायचं. सपोज हा माझा ईमेल आयडी आहे, मला काय करायचं, एवढी व्हॅल्यू मला प्रोग्रामनी सिलेक्ट करायचं असेल. @ पर्यंत जे काही व्हॅल्यू आहे ना त्याच्या आधी मला ते सगळं सिलेक्ट करायचं असेल तर त्यासाठी मी काय करणार, सिलेक्ट मेथडचा यूज करणार. ही मेथड काय करते, तुमचं स्टार्टिंग इंडेक्स घेते आणि एंडिंग इंडेक्स घेते. जे काय तुम्ही इंडेक्स प्रोव्हाइड करता ना त्या इंडेक्सला तुम्हाला सिलेक्ट करते. आता इथे पहा, आता इथे स्टार्टिंग इंडेक्स काय असतो तुमचा 0 असतो. त्यानंतर त्याचा एंडिंग इंडेक्स काय असतो तुमचा, एंडिंग इंडेक्स जे काय तुम्ही ते प्रोव्हाइड करता ना ते तुमचा एंडिंग इंडेक्स असतो. आता इथे पहा, याच्यामध्ये हा एल काय झाला, 0 इंडेक्स झाला. ए हा तर इथे पहा 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. आता इथे 23 वर्ड्स आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, 0 पासून 23 जर मी असं इंडेक्स तिथं पास केलं तर मला काय व्हॅल्यू रिटर्न होणार रे, याच्यामधली लक्ष्मीकांत महेंद्रकर 1000 एवढी व्हॅल्यू मला रिटर्न होणार टेक्स्ट फील्ड मध्ये. हा सिलेक्ट होणार ऍक्च्युली. सिलेक्ट मेथडने सिलेक्ट करू शकता तुम्ही त्या व्हॅल्यूजला. आणि गेट सिलेक्टेड टेक्स्टने तुम्ही काय करू शकता, जे काय व्हॅल्यू तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे टेक्स्ट फील्ड मध्ये. आता सपोज युजरने काय केलं, एवढ्या व्हॅल्यूला सिलेक्ट केलं तर सिलेक्ट केलेली जी काय व्हॅल्यू आहे ना तुम्ही त्याला तुमच्या प्रोग्राम मध्ये आणू शकता. बाय युझिंग गेट सिलेक्टेड टेक्स्ट या मेथडचा यूज करून तुम्ही काय करू शकता, जो काही युजर व्हॅल्यू सिलेक्ट करतो त्याला तुम्ही प्रोग्राम मध्ये आणू शकता. समजतंय का रे सगळ्यांना, मेथड समजतंय का, रफ सांगितलंय मी जरा. हो सर. हो, आपण प्रोग्राम करून पाहूया, त्याशिवाय आपल्याला चांगल्या प्रकारे कळणार नाही ऍक्च्युली मी तुम्हाला काय म्हणतोय ते. आपल्याकडे आणि 20 मिनिट्स आहे, आपल्या 20 मिनिट्स मध्ये प्रोग्राम होऊन जाईल. ठीक आहे, आणि मी तुम्हाला डेमोला पण हा प्रोग्राम घेतलेला आहे. ज्यांनी डेमोला होते त्यांना समजून जाईल मी कोणता प्रोग्राम घेणार आहे आता. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. तर आता पहा, आपल्याला काय करायचं, टेक्स्ट फील्डचा आपल्याला प्रोग्राम पाहायचा. तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला एवढे भरपूर मेथड्स बघून तुम्ही घाबरले असेल काही जण, अरे आपल्याला बघावंच लागेल एवढे मेथड्स आहे. ऍडव्हान्स जेव्हा काय सोपा सब्जेक्ट नाही, एमसीक्यू आहे हा सब्जेक्ट, पण एवढ्या मेथडचा एवढा कन्सिडर आहे ना तुम्हाला कन्फ्युज होईल की कोणाचे कोणत्या मेथड्स आहे, कोणाचे कोणत्या कन्सिडर आहे, तुम्हाला कन्फ्युज होईल. ओरलला तुम्हाला हेच विचारणार, ओरलला तेच विचारणार तुम्हाला, टेक्स्ट फील्डच्या मेथड्स कोणत्या आहेत, मग टेक्स्ट फील्डला पासवर्ड फील्ड मध्ये कन्वर्ट करायचं तर मी कोणती मेथड्स यूज करू, कोणत्या मेथड्स मध्ये मी काय करू, तुम्हाला कोड विचारतात, कोड लिहिण्यासाठी सांगतात ओरलला, ते तुम्हाला करावं लागेल. हा का सोपा नाहीये ऍडव्हान्स जावा, उगीच त्याला ऍडव्हान्स व्हर्जन नाही म्हणत जावाचा, इझी नाहीये हा. काही जण एमसीक्यू आहे म्हणून काय करतात, खूप हलक्यात घेतात त्याला. पण मी सांगतो जेव्हा ते इथं हलक्यात घेतात ना, जेव्हा तुमचं ओरल येईल, युनिट टेस्ट तुम्ही पास कराल कसं पण, युनिट टेस्ट मध्ये मार्क घेईल तुम्ही, 15-16 मार्क घेईल तो मुलगा, पण जेव्हा ओरल येईल, जेव्हा प्रोजेक्ट करण्याची वेळ येईल तेव्हा ना तो तिथे अडकणार, 100% अडकणार तो तिथे. बाकीच्या मुलांना विचारा, अरे प्रोजेक्ट आहे का ऍडव्हान्स जावाचा, तसं विचारणार. त्यांना येणारच नाही ना करता, स्वतःला येणारच नाही डिझाईन करता. बाकीच्यांना विचारणार, अरे हा प्रोजेक्ट आहे का, मला करून दे, असं विचारणार. असं करू नका तुम्ही, म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही स्वतःहून करा प्रोजेक्ट. ठीक आहे, प्रोजेक्ट स्वतःहून करत जावा. आणि ओरलला पण ना तुम्हाला असंच विचारणार, आणि तो मुलगा काय म्हणणार, अरे जाऊ दे प्रोजेक्ट गेलं 1-2 मार्क गेले 7 मार्क पडतात त्याला प्रोजेक्टला. सबमिट नाही केला 6-7 मार्क पडतात, कुठनं कॉपी पेस्ट केला 7-7 मार्क पडतात. नंतर काय करतात, ओरलला परत काय करणार, ओरलला परत तेच होणार त्यांचं, ओरलला काय करणार परत ते, एक मिनिट हा, तुम्ही तर ऑब्जेक्ट क्रिएट करा त्याचा. ओरलला काय करतात ते परत, ओरलला टीचर परत काय करणार, तिथं त्यांना क्वेश्चन विचारणार, त्यांना तिथं परत प्रोग्राम करता येणार नाही, प्रॅक्टिकलला परत प्रोग्राम करता येणार नाही त्यांना.
तेव्हा ते काय म्हणणार, जाऊ दे एमसीक्यू सब्जेक्ट आहे, बोर्डमध्ये मार्क्स घ्यायला. बोर्डमध्ये काय येणार, तुम्हाला प्रोग्राम येणार, परत लॉजिकली क्वेश्चन येणार, कन्सिडर वरती क्वेश्चन येणार, हा कन्सिडर कोणाचा आहे, हा कोणाचा आहे, तिथं ते परत कन्फ्युज होणार, परत तिथं मार्क्स घालणार. फायनल जेव्हा रिझल्ट येईल ना 5व्या सेमचा, तेव्हा ते म्हणतात याला खूप हलक्यात घेतला ऍडव्हान्स जावाला. एमसीक्यू सब्जेक्ट होता, चांगलं थोडं स्टडी केलं असं तरी आपल्याला चांगले मार्क्स मिळाले असते, तेव्हा त्यांच्या हातून गेलेलं असतं ते मार्क्स. असं होतं, म्हणून तसं करू नका. मी स्वतः पाहिलंय, आमच्या क्लासमधल्याच मुलांचं पाहिलं मी असं, म्हणून मी सांगत आहे. एमसीक्यू आहे म्हणून हलक्यात नाही घ्यायचं याला. एन्व्हायरमेंटला घ्या ना हलक्यात, कारण एन्व्हायरमेंटला तुम्हाला हे पण नसतं, ओरल पण नसतं, त्याला ओरल पण नसतं, प्रॅक्टिकल एक्झाम पण नसते कोणती. तर तुम्हाला युनिट टेस्ट द्यायची आहे, प्रोजेक्ट द्यायचा आहे त्याचा, आणि त्याची एक्झाम द्यायची फायनल. त्याचं काहीच नसतं, त्याला करा ना तसं. त्याला का करता ऍडव्हान्स जेवाला? त्याचं तुम्हाला प्रॅक्टिकल द्यायचं, 50 मार्काचं प्रॅक्टिकल आहे तुम्हाला, ओरल आहे, त्यानंतर तुम्हाला युनिट टेस्ट आहे, त्याचं प्रोजेक्ट आहे, इंटरनल एक्सटर्नल दोन्ही ओरल्स आहेत तुम्हाला. आवड आहे मुलांचं. आणि एन्व्हायरमेंटला काय करत असतात ते, आणि विचारतात एन्व्हायरमेंटचे क्लास कुठे लावायचे. ऍडव्हान्स जावाचं नाही विचारत, म्हणतात एन्व्हायरमेंटचं मला क्लास लावायचं बाहेर. अरे कोणतं सब्जेक्ट लागणार आहे ते लाव ना क्लास. एन्व्हायरमेंटचं काय तुम्हाला हे नाहीये, प्रोजेक्ट नाहीये, प्रोजेक्ट आहे तुम्हाला, काय ओरल नाहीये एन्व्हायरमेंटला, काय मॅन्युअल नाहीये, काय प्रॅक्टिकल नाहीये एन्व्हायरमेंटला, त्याचं लावायला बघतात क्लास. अरे तुम्हाला सब्जेक्ट तुम्हाला कुठे युजफुल आहे का एन्व्हायरमेंटचा? अवेअरनेस साठी आहे तुम्हाला फक्त ते सब्जेक्ट, तुम्हाला फक्त कळायला पाहिजे एन्व्हायरमेंटमध्ये काय काय होतो, त्यासाठी आहे. आणि ऍडव्हान्स जावाला नको म्हणतात. अवघड आहे मुलांचं हे. आता पहा आपण इथं काय केलेलं आहे, कन्सिडर क्रिएट केला आपण. आता आपल्याला काय करायचं, त्यामध्ये टेक्स्ट फील्डला आपण ऍड करूयात. काय करा, टेक्स्ट फील्डचा ऑब्जेक्ट क्रिएट करा, जसं आपण बटनचा ऑब्जेक्ट क्रिएट करत होता, आपल्या टेक्स्ट फील्डचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आहे, ते करा. आता मी टेक्स्ट फील्डचा ऑब्जेक्ट क्रिएट केलं, TF1 न्यू टेक्स्ट फील्डचा यूज करा. आधी तर तुम्ही काय करा, विड्थ द्या टेक्स्ट फील्डला. ठीक आहे, विड्थ दिला मी, सपोज 30 दिला त्याची विड्थ. आणि त्यानंतर मी काय केलं, आणखीन एक टेक्स्ट फील्ड क्रिएट केला, TF2. याच्यावरती काय करा, आणखीन एक टेक्स्ट द्या. हवं तर याच्यावरती टेक्स्ट द्या तुम्ही, राईट युअर नेम, असं मी यावरती टेक्स्ट दिला. आता मी काय करतो, या दोघांना फ्रेमवरती ऍड करून देतो. ऍड मेथडचा यूज करून तुम्ही करू शकता त्याला ऍड. आता ऍड मेथडचा यूज करून ऍड करा त्याला. आता मला काय करायचं पहा, एकदा याला रन करून पहा तुम्ही, नेमकं करायचं काय आहे आपल्याला. जावा सी नाव काय आहे त्याचं, टेक्स्ट फील्ड डेमो डॉट जावा. कंपाईल झालेला आहे, रन करा एकदा त्याला. हा आता रन झालेला आहे आपला प्रोग्राम. आता आपल्याला काय करायचं आहे याच्यात, आता आपण बटन याला ऍड तरी केलेला आहे, पण आपल्याला डिस्प्ले होत नाहीये. का डिस्प्ले होत नाही आपल्याला, कारण आपण त्याची पोझिशन नाही सेट केली आहे फ्रेमवरती. आपल्याला काय करावं लागेल, त्याची पोझिशन सेट करावी लागेल. कसं सेट करणार आहे पोझिशन, बाय युझिंग सेट बाउंड्स मेथड. सेट करा. पहिल्या टेक्स्ट फील्डची मी पोझिशन सेट करतो. आता इथे मी काय करू शकतो त्याची पोझिशन, आता सपोज मला इथे पाहिजे, याचा 100 ठेवतो एक्स ऍक्सिस, आणि वाय ऍक्सिस मी जरा खाली घेतो, 100 आणि 100 असं एक्स आणि वाय ऍक्सिस घेतो मी. तुम्हाला अज्युमच करावं लागेल, तुम्हाला का तिथं पॉईंट्स दिसणार नाहीये, तुम्हाला अज्युम करावं लागेल की हा 100 असेल, हा 200 असेल, तुम्हाला अज्युम करून चालावे लागेल. तुम्हाला वाटलं नाही हा जरा चुकलाय माझा पॉईंट, तर कमी करा ना त्या पॉईंटला, कमी आणि जास्त तुम्ही करू शकता. परत अज्युम करून चाला एकदा, हा 100 असेल सपोज आणि हा पण 100 असेल, मला इथे डिस्प्ले करायचं. मग मला काय करावं लागेल, त्याची विड्थ द्यावी लागेल. विड्थ द्या त्याची, सपोज 50 दिला त्याची विड्थ, आणि हाईट द्या. आणि टेक्स्ट फील्ड 2 ची पण पोझिशन सेट करा. आता मला काय करायचं आहे, एक्स ऍक्सिस मला सेम ठेवायचं, याच्या खालीच हवाय मला. मग मी काय करणार, एक्स ऍक्सिस मला सेम ठेवणार, वाय ऍक्सिस मला चेंज करावं लागेल. मला काय करायचंय, याच्या खाली हवाय, तर यासाठी एक ट्रिक आहे. तुम्हाला जर याच्या जस्ट खाली हवा असेल ना, हा सेकंड पोझिशन दिसतोय तुम्हाला, सेकंड पोझिशन आणि 4 हा 2 पॅरामीटर्स आहे ना, सेकंड आणि 4, त्या दोघांची ऍडिशन करा. सेकंड आणि 4 त्या दोघांची ऍडिशन किती येते रे, 180 येते. 180च्या पुढची व्हॅल्यू ठेवा, म्हणजे हा तुमचं काय होईल, त्याची वाय ऍक्सिस होईल. 180च्या पुढे म्हणजे काय, मी याची 200 ठेवल्या व्हॅल्यू. विड्थ सेट करा आणि हाईट सेट करा. दोघांना आपण ऍड केलेलं आहे, एकदा रन करून पहा.
कंपाईल करा आणि रन करा त्याला. आता इथे पहा, तुम्ही विड्थ कमी दिलेला आहे म्हणजे तुम्हाला काय झालेलं आहे पहा, इथे त्याची विड्थ कमी आलेली आहे. इथे आपण विड्थ 130 कमी दिलं ना, काय झालं? 130 होईल ना, 100 + 30. 100 + 30. हा सॉरी मला वाटतं ते 180 म्हणलं चुकून. 100 + 30 130 होतो. तुम्हाला काय करावं लागेल, त्याची पुढची व्हॅल्यू ठेवावी लागेल. तुम्ही 150 पण ठेवू शकता, 200 पण ठेवू शकता. ठीक आहे. आता पहा, याचे जस्ट खाली आले. आता हा वाय ऍक्सिस तुमचं काय आलेलं आहे, 150, म्हणजे जस्ट त्याच्या खाली आलंय. म्हणजे आपण काय करतोय, त्याची विड्थ आहे ना, त्याची विड्थ आणि त्याचा एक्स पोझिशन वाय पोझिशन या दोघांची ऍडिशन करतोय. म्हणजे मला ओव्हरलॅप नकोय, मला याच्या खाली हवाय, मला ओव्हरलॅप करायचं नाही, त्या दोघांच्या मध्ये काहीतरी स्पेस द्यायचा आहे. तर मी काय करणार, 100 तर त्याची वाय ऍक्सिस आहे, म्हणजे तो चालू कुठून होणार, इथून होणार. आणि त्याची विड्थ केवढी आहे, हाईट केवढी आहे, 30 आहे, म्हणजे तो एवढा ऑक्युपाय करतोय. मग काय करते, याची पुढची व्हॅल्यू पाहिजे ना. 100 आणि 30 किती होते तुमची, 130 होते. तर मग त्याची पुढची व्हॅल्यू ठेवावी लागेल दुसऱ्या टेक्स्ट स्पेससाठी. त्याची पुढची व्हॅल्यू ठेवली 150, म्हणजे हा याच्या खाली येईल. आता मी याची विड्थ आणि हाईट वाढवतो, हवं तर विड्थ वाढवा जर चांगलं दिसेल. 100 ठेवलं आणि याची विड्थ पण 100 ठेवली मी. आता इथे पहा आले आता कम्प्लीट तुम्हाला दिसतंय. आता हा तुमचा पहिला टेक्स्ट फील्ड आहे. तुम्ही याच्यात काय करू शकता, तुमचं व्हॅल्यू एंटर करू शकता, जे एंटर करायचं ते. याला डिलीट करू शकता, व्हॅल्यूज याच्यामध्ये एंटर करू शकता, युजरकडे इनपुट घेऊ शकता. आणि सेकंड टेक्स्ट फील्ड मध्ये काय झालेलं आहे पहा, जे काय तुम्ही त्या स्ट्रिंग दिलेलं होतं बाय डिफॉल्ट, ते स्ट्रिंग तुमच्या टेक्स्ट फील्ड मध्ये आलेलं आहे. तुम्ही याला एडिट पण करू शकता, याला चेंज पण करू शकता. असं काही कंपल्शन नाही की हा स्ट्रिंगच ठेवायचा. तुम्ही त्याला एडिट करू शकता, परत मग काहीतरी दुसरा स्ट्रिंग ठेवायचं ते मी ठेवू शकतो. असं तुम्ही करू शकता. समजतोय? हे समजतंय का रे टेक्स्ट फील्ड? येस. ठीक आहे. आता आपण त्याचे मेथड्स पाहूयात. मेथड्स भरपूर आहेत, तर घाबरू नका मेथड्स बघून. खरं मेथड्स आहेतच भरपूर, आपल्याला पाहावंच लागेल मेथड्सला. कारण मी जर स्किप केला, फक्त तुम्हाला असं सांगितलं मेथड्स आहे म्हणून, तर काय उपयोग नाही. एकदा आपण करून पाहूयात त्याला. आणखीन एक टेक्स्ट फील्ड घेतला मी, डिफॉल्ट कन्सिडर यूज केला आता इथे. ठीक आहे. हा टेक्स्ट फील्ड मी घेतला. आता मला काय करायचं, या टेक्स्ट फील्ड मध्ये काहीतरी टेक्स्टला सेट करायचं असेल मला, तर मी कसं सेट करणार त्याला. आता काय करा, इथे या TF3 वरती मला काय करायचंय, काहीतरी टेक्स्टला मला सेट करायचं असेल, तर मी कसं करणार, सेट टेक्स्ट मेथडचा यूज करणार. अरे कुठे गेला हा, ओव्हरराईड झाला का? हा, सेट टेक्स्ट मेथडचा यूज करा. आता इथे टेक्स्टला सेट करा. कोणतं टेक्स्ट मला सेट करायचं आहे, तुम्ही ते टेक्स्ट इथं पास करू शकता. तर तुम्हाला वाटलं नाही, जे TF2 मध्ये हा टेक्स्ट आहे ना, इंटरव्ह्युअर नेम, मला हाच टेक्स्ट आहे ना, मला टेक्स्ट फील्ड 3 वरती सेट करायचा आहे. तर तुम्ही काय करू शकता, त्याला इथून कॉपी करून इथं पेस्ट करू शकता, किंवा त्याच्या मेथडचा यूज करा ना डायरेक्टली. TF2 वरती जे काय टेक्स्ट आहे ना, मला ते गेट करायचं आहे. गेट करून कोणावरती सेट करायचं, TF3 वरती सेट करायचं आहे. मग मी काय करणार, TF2 डॉट गेट टेक्स्ट याचा यूज करणार. या मेथडचा यूज करून काय होईल, याच्यावरती जे काय हा टेक्स्ट आहे ते मला रिट्राईव्ह होईल, आणि हा कोणावरती सेट होईल, TF3 वरती सेट होईल. आता एकदा याला ऍड करून पहा. आता याला पहिला पोझिशन सेट करा. एक्स ऍक्सिस मी सेम ठेवतो, वाय काय करतो, 150 + 30. आता इथे 180 होतो, 180 ची पुढची व्हॅल्यू घ्या 200. एक्स ऍक्सिस सेम ठेवा, सॉरी विड्थ सेम ठेवा आणि हाईट पण सेम ठेवा. आणि याला एकदा ऍड करून द्या. इथे TF3 ला ऍड केला. आता पहा, कंपाईल करा आणि रन करा. आता जे काय टेक्स्ट फील्ड 2 मधली व्हॅल्यू होती, तीच व्हॅल्यू तुमची टेक्स्ट फील्ड 3 मध्ये पण आलेली आहे. तुम्ही त्याला एडिट पण करू शकता, त्याला पाहू पण शकता, ते तुमच्यावरती आहे. ठीक आहे, असं तुम्ही करू शकता. आता मला काय करायचं आहे, हा सेट टेक्स्ट तुम्हाला माहिती आहे. आता माझ्याकडे काय आहे, सपोज मी हवं तर तुम्ही कमेंट्स देतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळेल. रिट्रायव्हिंग टेक्स्ट फ्रॉम टेक्स्ट फील्ड युझिंग गेट टेक्स्ट मेथड. गेट टेक्स्ट मेथडचा यूज करून तुम्ही काय करालात, टेक्स्ट फील्डचा यूज करालात, अँड सेट दिस टेक्स्ट युझिंग सेट टेक्स्ट मेथड. ठीक आहे, हा झाला हा लाईन बद्दल.
आता मला काय करायचं, याची पुढची मेथड पाहिजे. आणि कोणती मेथड आहे आपल्याकडे, सेट एडिटेबल हा मेथड आहे. आपण काय करूयात ते यूज करून पाहूयात. आपण आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्ट फील्डला नॉन एडिटेबल सेट करायचं आहे. सेट टेक्स्ट फील्ड ॲज नॉन एडिटेबल. मला टेक्स्ट फील्डला एडिट होऊ द्यायचं नाहीये. तर मी काय करणार त्यावेळेस, आता सपोज माझ्याकडे टेक्स्ट फील्ड 3 आहे. मला काय करायचंय की टेक्स्ट फील्ड 3 म्हणा, टेक्स्ट फील्ड 1 म्हणा, कोणतं पण म्हणा. मी काय करतो, टेक्स्ट फील्ड 3 वरती काय करणार, सेट एडिटेबलला फॉल्स करणार. म्हणजे काय होईल, मला काहीच व्हॅल्यू तिथे एडिट करता येणार नाही, काहीच व्हॅल्यू मला त्यामध्ये एंटर करता येणार नाही, फक्त मी त्याला पाहू शकतो. आता एकदा पहा, तुम्ही रन करून पहा काय होते नेमकं. हा मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही पाहून पहा ना स्वतः. आता पहा, इथं ग्रे कलर मध्ये आलाय, पहा त्याचं बॅकग्राऊंड पाहताय तुम्ही. याच्यावरती क्लिक करा, पण हा तुम्ही याला एडिट करू शकत नाही. आता याला बॅक प्रेस करतोय पण काहीच होत नाही. आता इथे तुम्ही याला एडिट नाही करू शकत. कारण का, तुम्ही काय केलं तर इथे त्याचा एडिटेबल फॉल्स केलात. म्हणजे हा तुम्ही टेक्स्ट फील्डला एडिट करू शकत नाही, फक्त तुम्ही याला पाहू शकता. असं पण तुम्ही करू शकता बाय युझिंग सेट एडिटेबल मेथड. त्यानंतर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, सेट टेक्स्ट फील्ड ॲज एडिटेबल. तुम्हाला एडिटेबल सेट करायचं असेल परत, तर कसं करणार तुम्ही, टेक्स्ट फील्ड 3 डॉट सेट एडिटेबल ट्रू करा. एडिटेबल होईल परत तो. कंपाईल करा आणि रन करा. पहा परत हा एडिटेबल झालेला आहे. तुम्ही याच्यात व्हॅल्यूला एंटर करू शकता. समजतंय, असं तुम्ही करू शकता. पण आपल्याला हे लागणार नाही. आता आपण याला काढूयात. आपण पुढची मेथड पाहूयात. चेक करू आपलं टेक्स्ट फील्ड एडिटेबल आहे का नाही. आपल्याला चेक करायचं असेल तर कसं चेक करणार, पहा, चेक वेदर टेक्स्ट फील्ड इज एडिटेबल ऑर नॉट. एडिटेबल आहे की नाही आपल्याला चेक करायचं आहे. तर कसं चेक करणार आपण, तुम्ही काय करा, कन्सोलला व्हॅल्यूज प्रिंट करून पहा. सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट करा. काय करणार, टेक्स्ट फील्ड 1 इज एडिटेबल. एडिटेबल आहे का चेक करा. काय करा मग, कोणती मेथड आहे रे एडिटेबल चेक करण्यासाठी, आपल्याकडे इज एडिटेबल मेथड आहे. आपण काय करणार, टेक्स्ट फील्ड 1 एडिटेबल आहे की नाही आपल्याला चेक करायचं आहे. तर काय करणार, टेक्स्ट फील्ड 1 चा ऑब्जेक्ट यूज करा, डॉट यूज करा. डॉट मेथडने काय करणार, आपण इज एडिटेबल चेक करणार. मी तुमचं टेक्स्ट फील्ड 1 एडिटेबल आहे की नाही आपल्याला चेक करायचं आहे. तर मी काय केलं, इज एडिटेबल आहे का चेक केलं. एडिटेबल असेल तर मला ट्रू रिटर्न होणार, नसेल तर मला फॉल्स रिटर्न होणार. त्यानंतर काय करा, परत न्यू लाईन द्या, टेक्स्ट फील्ड 2 इज एडिटेबल. टेक्स्ट फील्ड 2 एडिटेबल आहे की नाही चेक करूयात आपण. टेक्स्ट फील्ड 2 डॉट इज एडिटेबल चेक करा. आणि मला काय करायचं आहे, नंतर टेक्स्ट फील्ड 3 माझा एडिटेबल आहे का नाही ते पण मला चेक करायचं आहे. टेक्स्ट फील्ड 3 इज एडिटेबल. पाहूया आपण, tf3 डॉट इज एडिटेबल. आता इथे पहा, आता आपण काय करतो, एडिटेबल आहे की नाही चेक करतोय. आता कोणतं एडिटेबल आहे रे तुमचा, टेक्स्ट फील्ड 1 एडिटेबल आहे, टेक्स्ट फील्ड 2 पण एडिटेबल आहे. पण तुम्ही टेक्स्ट फील्ड 3 ला काय केलं, एडिटेबल ठेवलेलं नाहीये. मग तुम्हाला व्हॅल्यूज काय येणार, पहिले तर ट्रू येणार, नंतर पण ट्रू येणार, आणि थर्ड टेक्स्ट फील्ड तुमचा एडिटेबल नाहीये तर तुम्हाला फॉल्स व्हॅल्यू येणार. पहा येतोय की नाही. जे आपण पाहिले मेथड्स तेच आहे सर्व. आता इथे पहा, हा तुमचा प्रोग्राम आहे, हा एडिटेबल नाहीये. कन्सोल वरती पहा, आता इथे टेक्स्ट फील्ड 1 इज एडिटेबल ट्रू एडिटेबल आहे, तो पण तुमचा एडिटेबल आहे. पण टेक्स्ट फील्ड 3 तुमचा एडिटेबल नाहीये, फॉल्स आले. पहा तुम्हाला रिझल्ट. म्हणजे काय, एडिट त्याला तुम्ही करू शकत नाही, फक्त तुम्ही त्याला पाहू शकता, एडिट होत नाही हा. त्यानंतर पहा आणखीन काय करू शकता तुम्ही. हे समजतंय का रे, मी चाललोय पुढे, सांगा मला एकदा. समजतंय ना सगळ्यांना. येस सर. हो, कमेंट्स हेल्पफुल आहेत, त्याच्याने आपल्याला समजून जाईल. म्हणून मी स्लो घेते, तुम्हाला कमेंट्स पण देते. आता काय करूयात आपण, आपल्याला पासवर्ड आता हे करायचंय, पासवर्ड फॅसिलिटी देऊया टेक्स्ट फील्ड मध्ये. तर काय करणार आपण, युझिंग सेट इको कॅर मेथड टू डिफाईन पासवर्ड. आपल्याला काय करायचं आहे, सेट इको कॅर मेथडचा आपल्याला पासवर्ड डिफाईन करायचा आहे सेट इको कॅरचा यूज करून. तर कसं करणार तुम्ही पहा,
TF1 सपोज मला काय करायचंय, माझा टेक्स्ट फील्ड 1 आहे ना, त्याच्यावरती मला पासवर्ड फॅसिलिटीला सेट करायचं आहे. मला काय करायचं, जे काही मी त्यामध्ये टेक्स्टला एंटर करेल टेक्स्ट फील्ड 1 मध्ये, ते माझं पासवर्डच्या फॉर्म मध्ये डिस्प्ले झालं पाहिजे. साधं मला कॅरेक्टर डिस्प्ले व्हायला नकोय, तर मी काय करणार, टेक्स्ट फील्ड 1 डॉट सेट इको कॅर मेथड आहे तुमच्याकडे, त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, इको कॅरेक्टर सेट करू शकता. म्हणजे काहीतरी तुम्ही कॅरेक्टर सेट करू शकता, ते कॅरेक्टर तुम्हाला टेक्स्ट फील्ड वरती डिस्प्ले होईल. आता मी तर काय केलं, कॅरेक्टर म्हणजे तुम्ही सिंगल कोट्स मध्ये देता, तुम्हाला माहिती आहे स्ट्रिंग असेल तर त्याला डबल कोट्स देता, पण सिंगल एक कॅरेक्टर असेल तर त्यासाठी तुम्ही सिंगल कोट्सचा यूज करता. कॅरेक्टर द्या, आता मी स्टार दिलं कॅरेक्टर, ठीक आहे. आता पहा, रन करा त्या एकदा याला. आता याला कंपाईल करा आणि रन करा. आता इथे पहा तुमचे 3 डिस्प्ले झाले. आता टेक्स्ट फील्ड 1 आहे, मी आता याच्यात काहीतरी व्हॅल्यू एंटर करतो. पहा, हा स्टार मध्ये येत आहे सर्व व्हॅल्यूज, दिसतंय सगळ्यांना, हा स्टार येतोय, दिसतंय का रे? बोला बोला, हो ब्रो, दिसतंय का? हा दिसतंय ना, ठीक आहे. हा स्टार मध्ये येतोय. तुम्हाला वाटलं नाही मला स्टार नाही ठेवायचंय, मला काय ठेवायचंय, मला हॅश ठेवायचंय. अरे ठेव, कोणता पण कॅरेक्टर ठेव, असं काही कंपल्शन नाहीये, कोणता पण ठेव, तुला जे वाटेल ना पासवर्ड साठी ते कॅरेक्टर ठेव. हॅश ठेव, जे काय एंटर करेल सगळे हॅश मध्ये डिस्प्ले होईल. हॅश नको वाटलं, ए कॅरेक्टर ठेवायचं असेल, असं काही नसतं कुठे ए कॅरेक्टर. वाटलं तुम्हाला असं मला काहीतरी वेगळंच करायचं आहे, करा, ते पण करा तुम्ही, ते करून पहा. मी काय पण एंटर करू दे, एच इथं डिस्प्ले होणार माझ्या टेक्स्ट फील्ड मध्ये. पहा वरती इथं आहे टेक्स्ट फील्ड, जे काय मी एंटर करते ए मध्ये डिस्प्ले होते मला. असं तुम्ही करू शकता. पासवर्ड तुम्ही असं सेट करू शकता. पासवर्डला नेहमी तुम्हाला माहितीये स्टार असतो, म्हणून आपण स्टारच सेट करूया. त्यानंतर पहा काय करायचं तुम्हाला, जे काय तुम्ही इथं कॅरेक्टर सेट केला ते तुम्हाला तुमच्या प्रोग्राम मध्ये दाखवायचं आहे की खरंच हा कॅरेक्टर सेट झालेला आहे की नाही, तुम्हाला चेक करायचं आहे. तर कसं करणार तुम्ही, रिट्रायव्हिंग, स्पेलिंग बघा रे, स्पेलिंग चुकलं तर सांगा मला, समजून जावा तेवढं, कारण मी लगेच टाईप करतोय ते, स्पेलिंग कडे बघत नाहीये. काय चुकलेलं असेल तर मला सांगत जावा. रिट्रायव्हिंग कॅरेक्टर ऑफ टेक्स्ट फील्ड, जे काय तुम्ही कॅरेक्टर सेट केलात, रिट्रायव्हिंग इको कॅरेक्टर ऑफ टेक्स्ट फील्ड युझिंग सेट इको कॅर मेथड, सॉरी सेट इको कॅर नाही रे, गेट इको कॅर मेथड. तुम्ही काय करू शकता, जे काय व्हॅल्यू तुम्ही इथं सेट केलात इको कॅर म्हणून स्टार इथं सेट केलात, ते तुम्ही इथून गेट करू शकता, ऑप्टेन करू शकता. आता काय करा, याला प्रिंट करून पाहायला पण काय करा, काय म्हणून प्रिंट करायला, स्पेशल सिम्बॉल ऑफ टेक्स्ट फील्ड म्हणून मी इथं दिलेलं आहे. याला काय करा, प्लस TF1 डॉट गेट इको कॅर. मला टेक्स्ट फील्ड 1 वरती जे काही मी कॅरेक्टर सेट केलेलं आहे इको कॅरेक्टर, ते मला गेट करायचं आहे. गेट इको कॅर मेथड आहे माझ्याकडे, ते मी यूज करू शकतो. आता एकदा याला रन करा, हवं तर मला कंपाईल करून रन करतो. पहा तुमचं इथं आलेलं आहे, इथे पहा स्टार आले का, इथे जे काय तुम्ही ते सेट केलेलं आहे स्टार व्हॅल्यू, ते तुम्हाला इथे गेट इको कॅरनी काय केलंय, जे काय तुम्ही स्पेशल सिम्बॉल अप्लाय केलेलं आहे ते तुम्हाला इथे रिट्राय करून डिस्प्ले केलेलं आहे त्यांनी. इथे स्टार आहे, स्टार डिस्प्ले झालेला आहे. आता तुम्ही म्हणणार टेक्स्ट फील्ड 2 वरती आपण कोणताच सेट नाही केलाय, तर इथे काय डिस्प्ले होईल, पहा, करून पहा काय होतंय. अरे असं करून पहा ना, तुमच्याकडे टाइम कशासाठी आहे, त्यासाठीच आहे. करून पहा काय होतंय. आपण तर काय सेट नाही केलंय, पण बाय डिफॉल्ट काय सेट होतं पहा, बाय डिफॉल्ट कोणतीच व्हॅल्यू येत नाही, कारण का तुम्ही कोणतीच व्हॅल्यू इथे सेट केलेली नाहीये, तर तुम्हाला कोणतीच व्हॅल्यू इथे येणार नाही. टेक्स्ट फील्ड 2 वरती कोणती केली का, नाही केलीये. टेक्स्ट फील्ड 1 वरती आपण सेट केलेली आहे, त्यामुळे टेक्स्ट फील्ड 1 वरचा आपल्याला रिट्राय होईल, पण टेक्स्ट फील्ड 2 चा होणार नाही. ठीक आहे. आता त्यानंतर पहा, सेट इको कॅर गेट इको कॅर तुम्हाला कळालेलं असेल, आणि जे काय तुमच्याकडे सिलेक्ट मेथड ते आहे ना, ते तुम्हाला आत्ताच कळणार नाही, ते जेव्हा आपण इव्हेंट हँडलिंग करू त्यावरती. आपल्या 3rd युनिटमध्ये इव्हेंट हँडलिंग आहे, जेव्हा आपण ते करू ना, परत आपण टेक्स्ट फील्ड वरती येऊ, आपण त्याची व्हॅल्यू कसं रिट्राय करायची, कसं गेट करायची ते आपण तेव्हा पाहूया. हा इव्हेंट हँडलिंगचा पार्ट आहे ऍक्च्युली. ठीक आहे, तर आपण हे आताच इथेच पाहणार नाहीये, आपण तुम्हाला कळणार नाही मी डायरेक्टली इव्हेंट हँडलिंग घेतलं तर. आता तुम्ही कंपोनेंट्स पहा सध्या कोणकोणते आहेत, मेथड्स कोणते आहेत त्याच्या. मी हा जे काय प्रोग्राम घेतलाय सर्वांना समजलाय का हा प्रोग्राम, एकदा सांगा मला, कन्फर्म करा.
हॅलो, कोणाला काही डाऊट कोणत्या मेथड्स मध्ये? सगळ्यांनी द्या मला रिप्लाय. सर्वांचा रिप्लाय पाहिजे मला. सर्वांना समजलंय? समजलं असेल तर येस टाईप करा, नाही समजलं तर नो सांगा डायरेक्ट. सर्वांचं पाहिजे मला रिप्लाय. ठीक आहे, चालेल. मॅडची मॅड काय रे? मॅडची पेंट फाईल दाखव ना एकदा. हा ते का? ऍडव्हान्स जावाचं बनवायचं आहे मला. अच्छा, मॅडचं का? अरे पहा, तुम्ही असं चार्ट क्रिएट करा. मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्ही चार्ट क्रिएट करत जावा. आता युनिट 1 वरचे मी तुम्हाला नोट्स अपलोड केलेले आहे क्लासरूम वरती, तर ते पहा आणि चार्ट क्रिएट करा तुम्ही स्वतःहून. पेंट मध्ये करू शकता चार्ट क्रिएट तुम्ही, किंवा तुम्ही काय करू शकता त्याला. अरे कुठे आहे रे मॅडचं? हा, तुम्ही काय करू शकता, पेंट मध्ये करू शकता, किंवा तुम्ही काय करा, चार्ट पेपर बाहेरून आणा. एक 10 रुपयाला मिळेल, 10-15ला आणा, आणि काय करा, स्केच पेनने त्याच्यावरती ड्रॉ करा. जे काय तुमचं लेबल असेल तसं करायचं. पहा, मी तुम्हाला एक सांगतोय तसं करा तुम्ही. आता सपोज काय आहे, हा तुम्हाला एक आयडिया सांगतोय, फक्त रफ आयडिया पहा काय आहे. आता सपोज हा तुमचा चार्टचा पेपर आहे, ठीक आहे. इथं काय करणार तुम्ही, सर्वात वरती जावा आणि बोल्ड लेटर मध्ये ते असं लिहा, युनिट 1चं नाव लिहा, AWT. त्यानंतर इथे काय करा, परत हा तुम्ही इथे सेक्शन्स बनवा. मला काय करायचं आहे, इथे एक सेक्शन बनवायचं. सपोज आता तुम्ही सेक्शन्स बनवत जावा. इथे मला एक सेक्शन आहे माझा, ठीक आहे. इथं काहीतरी वेगळा सेक्शन असेल, हा काहीतरी वेगळा सेक्शन असेल. असं नाही की असंच बनवायचं आहे, तुम्हाला जसं आवडेल ना तसं बनवा. मी फक्त तुम्हाला एक आयडिया सांगतोय. असं तुम्ही असं सेक्शन्स बनवू शकता. त्यामध्ये काय करायचं पहा, आता सपोज आपण लेबलचं पार्ट झालेलं आहे, तर काय करणार, आता मी फॉन्ट साईज लहान करतो. काय लिहिणार इथे सगळ्यात वरती पहा, लेबल लिहिणार. त्याचे सिंगल लाईन एडिटेबल टेक्स्ट असं तुम्ही लिहिणार. आता इथे पुरत नाहीये इथं जागा, तुम्ही इथे लिहू शकता. तुम्हाला कळालेलं असेल मी काय सांगतोय ते. तुम्ही असं लिहू शकता, एका लाईन मध्ये लिहा, सिंगल अँड एडिटेबल टेक्स्ट आहे हा. सॉरी, नॉन एडिटेबल टेक्स्ट आहे असं तुम्ही लिहा. त्यानंतर तुम्ही इथे काय करणार, त्याच्या खाली त्याचे मेथड्स लिहा. असं मेथड्स लिहिणार. जे काय मेथड्स आहे ना त्याला 1, 2, 3, 4 असं लिहून टाका. त्याचे कन्स्ट्रक्टर कोणते आहेत ना ते इथं लिहा खाली. कन्स्ट्रक्टर लिहा. ते झालं लेबलचं झालं. तर काय करायचं, एक लाईन ड्रॉ करा. वेगळं स्केच पेन यूज करा. लाईन ड्रॉ करायचे. लाईन ड्रॉ करून काय करणार परत तुम्ही, नंतर लेबल नंतर काय रे तुमचं बटन आहे, मग तुम्ही बटन बद्दल सेम करणार. बटन घेणार, इथे वेगळा कलर घ्या हवं तर. बटन घेणार, त्याच्या मेथड्स घेणार, त्याच्या कन्स्ट्रक्टर घेणार, परत इथे लाईन ड्रॉ करणार. त्याचे एक लाईन मध्ये लिहत जावा. जे काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे ना एक लाईन मध्ये ते लिहत जावा त्याच्या समोर. तुम्हाला डिझाईन कसं करायचं तर ते तुम्ही पहा स्वतः. मी मॅडचं तुम्हाला दाखवते आता इथे पहा, हा मॅडचा आहे. मी ते ऍक्च्युअली केलेलं होतं. हा युनिट 1 इथं दिला, याला पार्ट्स मध्ये डिवाइड. मी हा पेंट ऍप्लिकेशन मध्ये क्रिएट केलाय. असं मी केलेलं आहे. इथं अँड्रॉइड काय असतं नेमकं, फीचर्स काय, सगळं असं मी इथं डिझाईन केलेलं होतं. त्यामुळे काय झालं, मला एक्झामला सोपं झालं. एक युनिट पूर्ण मी असंच पाहू शकतो ना, एका वेळेसच मी पूर्ण रिव्हिजन करू शकतो एका युनिटचा. किती सोपा होईल मला. 5 युनिटचं मी केलं, 5 चार्ट्स मध्ये मला पूर्ण युनिट कव्हर होईल, पूर्ण माझा सिलेबस कव्हर होतो. असं तुम्ही करा, असं मी सांगेल तुम्हाला, ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला डाऊट नसावा असं मी समजतो. सिंगल अँड एडिटेबल कंट्रोल आहे. सिंगल अँड युजर इनपुट घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्ही यूज करत असता 4 कन्स्ट्रक्टर. त्यानंतर तुमच्याकडे एवढ्या मेथड्स आहे, सेट टेक्स्ट, गेट टेक्स्ट, सेट एडिटेबल सेट करू शकता. एज एडिटेबल तुम्ही चेक करू शकता. त्या इको कॅरने पासवर्ड सेट करू शकता. गेट इको कॅरने जे कॅरेक्टर सेट केला ते रिट्राय करू शकता. सिलेक्टने एका पोर्शन सिलेक्ट करू शकता टेक्स्ट फील्डचा. गेट सिलेक्टेड टेक्स्ट जे काय टेक्स्टला सिलेक्ट केला ते तुम्ही रिट्राय करू शकता. असा आपला हा प्रोग्राम होता. ते तुम्हाला सगळ्यांना समजलेला असेल. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हा प्रोग्राम करूयात, ठीक आहे. आजच्यासाठी आपण इथे स्टॉप करूयात. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. बाय बाय. हे थँक्यू. बाय.